मी दान मागते, गोंधळ मांडिते ग आई, गोंधळ मांडिते. आईच्या नावाचा गोंधळ मांडिला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आली आय तू भवानी सरस्वतीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आली आय तू भवानी सरस्वतीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला न माझ्या आई माऊलीचा हात. 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 गोंधळ मांडला न माझ्या आई माऊलीचा हाकेला हाँ यस ओके ओके बस 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 हाँ वेट एकच मिनिट. मी आरंभ प्रतिष्ठानचा अध्यक्ष आमचे सचिव संजय सोरा साहेब, आमचे खजिनदार संजय नागवेकर, आमचे कार्याध्यक्ष सहसचिव अमोल सुर्वे साहेब, आम्ही सर्वांनी मिळून एक मुलुंडमध्ये चैत्र नवरात्र उत्सव साजरा करायचं स्वप्न पाहिलं होतं गेल्या 3 वर्षापासून. हे मी नाक्याच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही त्यांना प्रेरित होऊन म्हटलं आपण ठाण्यामध्ये बसतेच आहे तर आपण मुंबईमध्ये प्रवेश घेऊ. त्या ताईने आम्हाला आशीर्वाद दिला, आम्ही मूर्ती स्थापना केली. खूप काही अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढता इथपर्यंत आलो. आम्ही कार्यक्रम जे देवी उत्सवामध्ये साजरे कार्यक्रम आहेत ते घेतले. त्याच्यामध्ये आम्ही होम हवन आहे ते रेग्युलर देवीचं भक्तीचंच आहे. फोनला घेतला आम्ही. त्यानंतर ऑर्केस्ट्रा होता, मराठी भाव संगीत होतं. काल आमचं भक्तिमय भाव भक्त होतं, त्यामध्ये साईबाबा होते आमचे प्रगट झाले होते, अक्कलकोटचे स्वामी प्रगट झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिघे साहेब प्रगट झाले होते आमच्या इथे काल. त्याचा व्हिडिओ आपल्याला नक्की जाईल. आमच्या दोघांच्या पाणी होतं असं आहे. तर इथे कॉस्मोपॉलिटन नगरी असल्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात. तर आम्ही विचार केला की आपण वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे जेणेकरून आपली संस्कृती, आपला बाणा मराठीपणा काय आहे हे लोकांमध्ये पोहोचवायचं. काही नवरात्रीमध्ये भैया हिंदी गाणं लावतं, ऑर्केस्ट्रा. आम्ही म्हणलं आपला सांस्कृतिक कार्यक्रम करायचा. त्या उद्देशाने आम्ही एक कार्यक्रम केलेला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच आपल्याच्या ऊर्जा घेऊन आपल्याकडनं आम्ही लोकांची ऊर्जा घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू आणि प्रत्येकाच्या घरात आपली देवीचं रूप, देवीचा आशीर्वाद आम्ही आमच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करू.